अहो आजची शेवग्याच्या शेंगाची आमटी काय मस्त झाली होती ना. एक नंबर. बाबांनी 2 वाट्या अगदी नुसती प्यायली. का चांगली झाली होती सांग बरं. मी चांगली केली होती. नाही काही या शेवग्याच्या शेंगा मी सोसायटीतून शेजारच्या चोरून आणल्या होत्या. तुम्ही शेवग्याच्या शेंगा शेजारच्या सोसायटीतनं आणल्या? बऱ्याच ना तुम्ही वॉचमननी वगैरे बघितलं असतं तर. चोरलेल्या शेंगांना चव जास्त चांगली लागते. काय हो. अहो काहीतरी आवाज आला का? काय? नाही नाही बघा ना काहीतरी खुडबुड खुडबुड आवाज आला बघा बरं. उंदीर बिंदीर असेल. उंदीर? हो चला चला कुडतडून टाकेल. चला घालवा त्या उंदराला. थांब नीट ऐकू दे मला आधी. उंदीर नाही हा मांजराचा आवाज आहे. अहो ती मांजर घरात शिरलं तिला बाहेर काढणं फार मुश्किल होतं. दूध फस्त करून टाकायचं. तुम्ही काय लॅपटॉप मध्ये तोंड घालून बसलाय? चला चला. नाही ग बाई तू मला नीट ऐकू दे. मला आवाज सगळे कळतात. थांब. हा उंदराचा आवाज नाही मांजराचा आवाज नाही. हा चोर आला असणार. चोर? हो काही कुरकडणार नाही काही फस्त करणार नाही. आल्या बोल निघून जाईल काय. बस बस. चोर नसेल घरी तर काय होईल? तुम्ही चला उठा उठा चोरून नेईल आपल्याला. चला या चोर नको. बघूया कोण आलाय. काय तू असं करतेस पाहिजे. बसले बघा. थांबा थांबा किचनमधलं लांड घेऊन येते. हे घ्या. आपण जवळ जाऊया. 1 2 3 म्हटलं की मार चोरात. तू मारू आम्ही धरतो त्याला. चला चल. ऐक काय करतेस? अगो बाई अरे अरे लागलं का तुला? सॉरी सॉरी. तू 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 काय करतोयस इकडे? अरे अंधारात का बसलाय चोरासारखा? काही नाही अभ्यास करत होतो. अरे पण आमचं चुकलं. लागलं रे तुला. सो सॉरी सोहम. ऍक्च्युली माझंच चुकलं. मी सांगायला हवं होतं मी इथे अभ्यास करायला बसतोय. अरे मग अंधारात का बसलायस? लाईट लावायचास ना. मी म्हटलं आईला लाईट चालू दिसलं आई उगाच जागरण करत बसेल. आणि ऍक्च्युली शुभ्रा पण दमून आली आहे ना तिलाही डिस्टर्ब नको म्हणून इकडे बसलो. अरे बाबा. अरे एवढी सगळी पुस्तकं घेतलीस काय? वर्षभराचा अभ्यास करतोयस की काय? हो परीक्षा आहे ना त्याचा अभ्यास. अभ्यास कसला करतोस एवढा तू? काही नाही ऐनवेळी परीक्षा द्यायचं ठरवलंय त्यामुळे अभ्यासाला वेळ नाहीये. तू एक काम कर. तुझी अभ्यासाची पुस्तकं मला दे. मी ती चाळतो त्याच्या नोट्स काढतो. त्या फक्त तू वाच की बास. ग्रेट सर. त्याने खरंच खूप मदत होईल. सोहे तुझ्या अभ्यासातलं मला काही कळणार नाही बाई. पण मी तुझ्या बरोबर जागत बसते. तुला काय लागेल ते मला सांग. तुम्ही दोघांनी हे म्हटलं हेच खूप आहे माझ्यासाठी. थँक्यू. अरे मॅडी आणि विश्वास. या 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 या. हॅलो सर आणि मॅम. अरे तुम्ही इतक्या रात्री इथे कसं काय? सर मी मॅडीला म्हणत होतो खूप उशीर झालाय तरी पण मॅम. विश्वास डोंट वरी. सर आणि मॅम आपलेच आहेत. हो ना सर. हो. आणि सर तुम्हाला ऑफिस किचनचे अकाउंट दाखवायचे आहेत ना. तुमची उद्या सीओ मीटिंग नाहीये का? येस येस थँक्स. म्हणून आलो आम्ही. दाखव ना विश्वास. बरं जर आता आलात ना तर आता जेवूनच जा. मी पटकन खिचडी टाकते तुमच्यासाठी. वेट 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 मॅम. मॅम आम्ही ऑफिस किचन मधून आलोय. तिकडनं उपाशी कसं निघू आम्ही? आणि तुम्हाला माहितीये ना मॅम मी पेस्ट्रीजवर पेस्ट्री खात असते. माझं पोट खूप भरलंय आता. काय करतोय सोहम? याची उद्या परीक्षा आहे ना अभ्यास करतोय. एक्झाम? प्लीज जरा शांत बसाल का? माझी एक्झाम आहे ना जरा कॉन्सन्ट्रेट करायचंय. त्याला ना एका रात्रीत एवढी सगळी पुस्तकं संपवायची आहेत. व्हॉट? पुस्तकं पण खातात का? मॅडी वाचून संपायचे. हा.
आणि खूप सगळी पुस्तकं वाचायची आहेत ना, त्याला खूप अभ्यास आहे त्याचा. म्हणून आपण जरा शांत राहूया, म्हणजे त्याला लक्ष देऊन अभ्यास करता येईल. ओके ओके. आपण सगळ्यांनी मिळून त्याला हेल्प करायची का? उगाच तरी डिस्टर्ब होईल. नाही 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 होणार. बरोबर आहे. आयडिया. मी त्याला एक पुस्तक वाचून नोट्स काढून देत होतो. तुम्ही पण एक एक पुस्तक वाचून नोट्स काढून घ्या. एका रात्रीत एवढी पुस्तकं वाचणं जमणार नाही ना. हो, असं बोलू नका. हो, नाही तर त्याचा आत्मविश्वास कमी होईल ना. त्या अर्थाने कोणालाच नाही जमणार असं म्हणा. बरं बरं. मी एक बुक वाचते. हो सर, मी पण एक पुस्तक वाचतो. नुसतं वाचू नकोस, नोट्स काढ. येस सर. तो आम्ही तुला सगळे हेल्प करू का? आम्ही बुक वाचून नोट्स काढून देतो तुला. अरे करतील करतील ते. तुझं काम जरा हलकं होईल ना. दे त्यांना एक पुस्तक दे, नोट्स काढतील. येस. ओके. ते स्मॉल दे ना मला. दे. कशात काढणार नोट्स तुम्ही? हा, याच्यात काढ. ओके. नोट्स काढ. पेन आहे का? पेन हा, देते. हा, एक मिनिट हा मॅडम ताई. हे घ्या. हे तुम्हाला, हे तुला, अहो तुम्हाला लिहायला होईल ना. हे घ्या. तुझ्याकडे आहे का रे पेन? हो आहे. कुठे बसू आम्ही? इकडे कुठे बसताय? इकडे इकडे. हा, बसा. मी इथेच बसतो. हा. घ्या, पाणी घ्या. हो. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. ए सोहम, सोहम मी मोठ्यांदा वाचलं तर चालेल ना? मला लहानपणापासून मोठ्यांदा वाचायची सवय. लहानपणी तर मला अभ्यासाचा एवढा कंटाळा होता ना. अभ्यास सोडून सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट. मग काय, परीक्षेच्या आदल्या रात्री अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची. इतकी झोप यायची ना. एकदा तर काय मी वाचतोय तर डोक्यात शिरतच नव्हतं. शेवटी पुस्तक उशाला घेतलं आणि झोपून गेलो. ऐका, दुसऱ्या दिवशी जादू झाली. पेपर चक्क सोपा गेला. सर यू आर जिनियस सर. सर ऐकतोयस ना? आणि मला काही ऐकायचं नाही. अभ्यास करू दे मला. तेव्हापासून माझा विश्वास बसला. डोक्याखाली पुस्तक घेऊन झोपलं की पेपर सोपा जातो. किती बरं झालं असतं ना असं. पुस्तक उशाशी घेऊन झोपलो आणि पुस्तकातलं आपल्याला सगळं आलं असतं तर. हे बघा, शांत बसा. मला जरा कॉन्सन्ट्रेट करू द्या प्लीज. मॅम मी तर ना स्कूल मध्ये सॉरी मी ना स्कूलमध्ये बसनी जायचे आणि एक्झाम असताना बसमध्ये जाताना मोठ्यानं वाचत जायचे बुक. सगळेजण माझ्या तोंडाकडे बघायचे. रस्त्याने चालत जात असताना माझी मान आहे ना बुक मध्ये असायची. मी मोठ्यांदा वाचत जायचे रस्त्याने. एक दिवस ना कार अचानक येऊन थांबली माझ्या समोर. करकचून ब्रेक दाबला ड्रायव्हरने आणि खाली उतरला आणि ओरडायला लागला माझ्या. मला कळलंच ना हा का ओरडतो बघ. रस्त्यावरचे सगळेजण माझ्याचकडे बघायला लागले. काय मॅडी ताई, काही झालं असतं म्हणजे? मी आपली बुक मध्ये मान खाली घातली आणि मोठ्यानं वाचत तिकडनं पळ काढला. डॅडी, हे बघ. रोज तू माझ्यासाठी आणलंयस? अगं
हे कॉलेजमध्ये असताना शुभ्राने दिलेलं पहिलं गुलाब. हो. बबड्या किती जपून ठेवलंयस रे. मला वाटलं विश्वासने आणलं माझ्यासाठी. का मॅडीताई, म्हणजे विश्वासी तुमच्यासाठी गुलाबाचं फूल आणावं असं वाटतंय का तुम्हाला? नो नो मॅम. मी असंच म्हटलंय सहज. प्लीज आता जरा सिरियसली अभ्यास करू द्या. मॅम, तुम्ही तुमचा किस्सा सांगा ना एखादा स्कूल मधला. मी शाळेत होते ना तेव्हा मला सारखी परीक्षेची भीती वाटायची. एका वर्षी मला अभ्यास करायला वेळच नाही मिळाला, पण त्या वर्षी माझा दुसरा नंबर आला. मला इतकं वाईट वाटलं ना. घ्या. दुसरं वाईट वाटलं. हसायला काय झालं तुम्हाला? मी खरंच सांगते, माझा नेहमी पहिला नंबर यायचा. अगं तेच तुला दुसरा नंबर आला म्हणून वाईट वाटतंय. इथे आमची पास व्हायचीच मारामारी होती. अरे यार, तुम्ही आता गप्प राहणार आहात की मी टेरेसवर जाऊन अभ्यास करू? नाही नाही, नको नको. मला सांगा, तुम्ही कॉफी कोण कोण घेणार? विश्वास? नको सर. मॅडी? सर मला पण नको. नाही मला नको. नो. सर मला चालेल कॉफी. ऑलराईट. तुम्हाला मी एकदा नाही सांगितलं ना, तुम्ही का मला सारखा सारखा फोन करताय? मी माझ्या फॅमिली बरोबर आहे. प्लीज मला डिस्टर्ब करू नका. हो. कोण तुम्हाला सारखं सारखं फोन करतोय? आता किती जणांची नावं सांगू? जणींची असेल तरी चालेल मला. खरंच? फोन कशाला करत होत्या किंवा होते ते सांगा ना. इच्छा असते त्यांची माझ्याशी बोलण्याची. आपली सुखदुःख माझ्याशी शेअर करावीशी वाटतात त्यांना. हो का? मग तुम्ही आमच्याशी कशाला गप्पा मारत बसलाय? जा ना, फोनवर गप्पा मारा त्यांच्याशी. त्यांची सुख दुःख वाटून घ्या. करतोय ना कॉफी. कशाला? तुम्ही जा. उगीच तुमचा मौल्यवान वेळ आमच्यामध्ये बसून वाया घालवू नका. लोकांची सुख दुःख वाटून घ्या ना जाऊन. किती चिडतेस ग. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, पण माझा त्या इतर जणींवर विश्वास नाहीये ना. तर तुम्हाला असे सारखे फोन यायला लागले तर मग मी काय समजायचं? अरे तेव्हा तसं काही नाहीये. तुला वाटतंय तसं. मी गंमत केली तुझी. स्वाद आस्वादवाल्यांचा फोन होता. त्यांना शो परत सुरू करायचा. अगो बाई, खरंच? हा, तर मी त्यांना सांगितलं की आता नको करूया शो. तर ते सारखा सारखा फोन करतात. मी त्यांना म्हटलं फोन करू नका. अहो पण तुम्ही नाही का म्हणताय? नाही, आता मला माझा सगळा वेळ तुमच्या बरोबर घाल. अरे किती दिवसांनी आपण एकत्र आहोत. मला आता बाकीचं काहीच नको. अहो असं काय करताय तुम्ही? आपण कायमच एकत्र असणार आहोत. पण मला असं वाटतं तुम्हाला परत स्वाद आस्वाद करायला मिळतोय ना, ही संधी तुम्ही घालवू नये. तुम्ही स्वाद आस्वादचा दिवस आठवून बघा ना. किती आनंदी असायचात तेव्हा तुम्ही. किती किती नाव मिळालं होतं तुम्हाला. किती प्रसिद्धी मिळाली होती. आता परत शूटिंग, ट्रॅव्हलिंग, जरा रिलॅक्स करावं असं वाटतंय. पुढचं पुढे नंतर बघू. हो नंतर काय बघू? असं नका न करू. तुम्हाला सांगू, तुमच्यामुळे, तुमच्या त्या स्वाद आस्वादमुळे माझ्यासारख्या कितीतरी गृहिणींना किती वेगवेगळे पदार्थ कळले. आणि आमच्याकडे आहेत त्या वस्तू ते कसे करायचे हे सुद्धा आम्हाला त्याच्यामुळे शिकायला मिळालं. एक सांगू का, त्या स्वाद आस्वादमुळे तुमचा नाही, प्रेक्षकांचा पण खूप फायदा होणार. हो 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 हो. मला जरा विचार करू दे. एकदम डिसिजन घ्यायची घाई करू नको. विचार काय करायचा? त्या तुमचं ना काहीतरीच असतं. अगं सॉरी सर. सॉरी आई. हे बघा, मी कॉन्सन्ट्रेट करून अभ्यास करीन. उगाच माझ्या अभ्यासावरून तुम्ही नका वाद घालू. अरे बबड्या, अरे नाही, आम्ही त्यावरनं वाद नव्हतो घालत. अरे
अरे नाही, भांडत बिंडत नव्हतो, हेल्दी डिस्कशन चालू आहे, तू टेन्शन घेऊ नकोस. नक्की ना? हो हो नक्की, जा बाळा, मी आलोच. मला त्या अभिजित राजेंना बघायचंय ज्यांच्या पाककृती बघण्यासाठी मी टीव्हीला अक्षरशः डोळे लावून बसायचे. वयाच्या वया मी त्यांच्या पाककृतींनी भरून काढल्या होत्या. त्या अभिजित राजेंना मला परत भेटायचंय. ओके, मला थोडा विचार करायला वेळ दे. नाही, विचार करा तुम्ही, म्हणजे मी म्हणते म्हणून तुम्ही असंच करा तसंच करा असं नाही मला म्हणायचंय. तुम्हाला जे मनापासून वाटतं ना तेच तुम्ही करा. थँक्यू असावं. हा, तू काय करतेस तू? सोहमला ना बदामाचं दूध करून देते मी. अरे त्याला ब्लॅक कॉफी दे, त्याची झोप पळेल बघ. अहो, पण बदामाच्या दुधाने स्मरणशक्ती चांगली राहते, बुद्धी तल्लक होते. एका रात्रीत स्मरणशक्ती वाढत नाही, बुद्धी तल्लक होत नाही, कळण्यात की बुद्धी आहे त्याला. तो माझ्याची कॉफी पितो का नाही बघ. बरं ठीक आहे, मी बदामाचं दूध करून देते, बघूया तो काय घेतोय ते. बघूच या. अरे ते दोघे झोपले. मॅडी, जाऊ दे, काढ झोपले, झोपू दे त्यांना. या. पापड्या, तू ना हे बदाम घातलेलं दूध घे. बदामानी ना स्मरणशक्ती चांगली होते. तू केलेला अभ्यास चांगला लक्षात राहील तुझ्या. त्यापेक्षा तू ही कॉफी घे. नको रे सोहम, कॉफी काय पितोस? कॉफी चांगली नसते तब्येतीला. तू दूध पी, सगळा अभ्यास लक्षात राहील बघ तुझ्या. अरे कॉफीने तुला झोप येणार नाही. सोहम दूध पी बरं तू. 1 मिनिट, मला ठरवू द्या. स्मार्ट बॉय. त्याने आपल्या दोघांनाही खुश केलं बघ. मी तुम्हा दोघांपैकी कोणाची एकाची निवड नाही करू शकत. तुम्ही दोघेही मला हवे आहात. बरं राजा, तू अभ्यास कर हं. आणि काही लागलं तर सांग, आम्ही इथेच आहोत. काय? या. आई, आई निघतो मी. अरे थांब थांब, मी आले. अरे थांब, हातावर दही घेऊन जा बाळा. यशस्वी हो. टेन्शन आलंय एक्झामचं. अरे नको टेन्शन घेऊ, तुझा चांगला अभ्यास झालाय, तू खूप मेहनत घेतलीस. पेपर एकदम सोपा जाणार आहे बघ, लक्ष देऊन लिह. हो, सरांना आणि आजोबांना सांग निघालो. हा, बाय बाय बाय. सांभाळून रे सोहम. अरे गेला का सोहम? झाला का त्याचा अभ्यास? हो, बघा ना, तो जर नवीन सुरुवात करू शकतो तर तुम्ही का नाही? करतो मी विचार.